नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांमध्ये परिचित असे ग्रेट महाराष्ट्र या युट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलचे संचालक मान्य श्री विठ्ठलजी पाटील सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेऊया. खरं तर विठ्ठल सर, आज शेतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलत आहेत. जसं आपण बघितलं तर आज प्रोटेक्टेड कल्टिव्हेशनचा पार्ट आला. जर आपण बघितलं तर अॅनिमल हस्बंड्री हा जो पार्ट आहे त्याला कुठली तरी वेगळी दिशा आपल्याकडे भेटली. म्हणजे कुठेतरी असं दिसतंय की कन्व्हेन्शनल जे शेतकरी आहे, कुठेतरी जे ट्रॅडिशनल शेती होती आपली, ते कुठेतरी मॉडर्न शेतीच्या भागामध्ये जाते. परंतु याच्यामध्ये काही शेतीचा विशिष्ट भाग असा आहे जर अजूनपर्यंत याच्यात दूर आहेत. आणि जर आपण भारताच्या शेतीच्या याचा जर विचार जर केला तर कुठेतरी सर्वत्रीकरण जर झालं आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जर योग्य माहिती पोहोचली तर नक्कीच कुठेतरी आपल्या शेतीच्या पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो. तर तुमचं काय मत आहे की कुठल्या गोष्टी आपल्याला आज मॉडर्न शेतीच्या उद्देशाने करणं गरजेचं जेणेकरून आपल्या आजच्या शेतीमध्ये परिवर्तन होईल सर? बरोबर. तर पहिल्यांदा तुम्ही आम्हाला बोलवलंय तर आमचा फोन व्यवस्थित केला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आधुनिकता आणि पारंपरिक, आता तुम्ही म्हटलं पूर्वी जशी शेती व्हायची तशी आता होत नाहीये किंवा इथून पुढे व्हायला नाही पाहिजे. कारण पूर्वी जे मजूर आपल्याला भेटायचे त्या ह्याच्यासाठी आणि दिवसाला ते काम करायचे आता करत नाहीत. बरोबर सर. आता सगळं मजुरीचं काम सगळं यंत्राने घेतले. तर आधुनिकता ही सगळ्यात महत्वाची. आता बेसिकली मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो तर मी बनवतो अॅनिमल म्हणजे काय की जे डेअरी फार्मिंग शेतकरी जोडधंदा शेतीला करतात की जे जोडधंदा म्हणजे म्हैस पालन असेल, गाय पालन असेल. पण पूर्वी कसं असायचं की प्रत्येकाच्या घरोघरी गाय असायच्या, एक दोन गाय असायच्या, त्यातील शेण ते शेतामध्ये टाकायचे आणि आपली शेती पारंपरिक पद्धतीने करायची. त्यावेळेस ते योग्य होते. पण त्यावेळेस परत रासायनिक खतांचा पण वापर व्हायला लागला. त्यावेळेस पण त्यांनी रासायनिक खत प्लस शेण म्हणजे असं प्लस करत करत त्यांनी शेती केली पहिल्या लोकांनी. पण याचा हा तोटा झाला की रासायनिकामुळे त्या तुम्ही काय जरी टाकलं तर जमीन साथ देणार. बरोबर. सगळ्यात महत्वाचं की जमीन साथ नाही दिल्यामुळं नुसतं खत पण टाकून त्यांना उपयोग नाही, नुसतं शेणखत पण टाकून उपयोग नाही. त्यामुळे आता जमीन जे आहे, आता पूर्वी आमच्या शेतामध्ये जे असायचं 50-60-100 पर्यंत जे उत्पन्न ऊसाचं टनेज निघायचं ते आता 40 पर्यंत आलं. बरोबर. आणि 40 टनाच्या उत्पन्नाला जर तुम्ही 5,000 रुपये जरी विकला तर 40 टन जे उत्पन्न आहे त्यातून एवढं बेनिफिट शेतकऱ्याला भेटत नाही. बरोबर. मग परत काय झालं, परत एक असा शेतकऱ्यांच्या मनात आलं की बाबा चला आपण गाय पालन करूया आणि शेणासाठीच फक्त गाय पालन करायला शेतीमध्ये ते वापरूया आणि चांगलं होईल. पण त्यासाठी तुमचे गोधन प्रोडक्ट आहे मी ते बघितलं आणि त्याची माहिती घेतली. तर ते प्रोडक्ट शेतकऱ्यांना जर मिळालं तर बरेच आज डेअरी फार्म आहेत जे शेण त्यांचं वेस्टेज जातं किंवा ते काहीच उपयोगाचं नाही, त्यापासून त्यांनी जर गांडूळ खत केलं त्या वापर करून तर ते त्यांचं जे टन आता 2-3 रुपये किलो शेण जर त्यांनी विकलं ते 10 रुपये पर्यंत जाऊ शकतं. पण हे काय झालं, हे आधुनिकता हे लोकांपर्यंत माहिती पोहोचली. आजकाल काय जरी झालं तर तुम्ही सोशल मीडियाला चेक करा. पहिलं कसं असायचं की बाबा मला टीव्हीला जी येईल माहिती तीच मी बघायचो, पण आता नाही. आता मोबाईलला तुम्ही प्रत्येक गोष्ट चेक करू शकता आणि ती जेन्युइन आहे का ते पण बघू शकता. असं नाही की एखाद्या दिवस मी एखादा तुमचा व्हिडिओ टाकेल, तसं नाही. तुम्ही ते चेक पण करू शकता आणि त्यासाठी आपण तुमचं 3 वर्षापासून आपण तुमच्या सोबत आहोत. तुमचा व्हिडिओ बनवला. आता आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवला त्यावेळेस आपण फार्मरचे रिव्ह्यू घेताना मी त्यावेळेस रिव्ह्यू पण घेतो. पण त्यावेळेस रिव्ह्यू घेतो त्यावेळेस त्या शेतामध्ये जे फळं खाल्ली ती एवढी गोड होती की म्हणजे ते त्यावेळेस 3 वर्षानंतरच पण मला आज आठवते. तर खरंच की रिझल्ट आणि म्हणजे पारंपरिक आणि आधुनिक शेवटी काय आहे की त्याची सांगड घालणं खूप जास्त गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की लोकांपर्यंत ते पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी डिजिटल शेतकऱ्यांनी होणं खूप गरजेचं आहे की सगळ्यात त्यात काय आहे की आता आमचा व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही पब्लिक करतो त्यावेळेस समोरून व्हिडिओ आला की लोक बघतात पण तो खरा जेन्युइन आहे का काय आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि जसं की सर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो, त्याचे कमेंट्स वगैरे सुद्धा बघतो. तर एक खूप विश्वासार्ह तुमचं कंटेंट असतं आणि शेतकरी तुमच्या त्या पद्धतीने ट्रस्ट पण करतात. तर शेतकऱ्यांना पण माझी हीच विनंती आहे की प्रॉपर जेन्युइन जे कंटेंट ज्यांच्यापर्यंत तुम्हाला उपलब्ध आहे त्यांचं तुम्ही पोहोचले पाहिजे. त्या माहितीचा वापर करून आपल्या शेतीमध्ये आपण काय बदल करू शकतो याच्यावर त्यांनी काम केलं गेलं पाहिजे. बरोबर. तर नक्की सर तुम्ही जे कंटेंट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं की मातीवर काम करणे गरजेचं आहे आणि जे आपल्याकडे शेणखत आहे याचा योग्य वापर जर केला तर नक्कीच कमीत कमी खर्च आपण जास्त उत्पन्न करू शकतो. तर तुम्ही जी माहिती दिली सर ते एकदम खूप चांगली होती. आता डिजिटल शेती आता जे म्हणतात डिजिटल शेती आणि डिजिटल युवा पिढी त्यातलं मला एक महत्वाचं काय सांगायचं आहे की
जर तुम्ही चांगलं प्रोडक्ट तयार केलं ऑर्गॅनिक, तर घेणारे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. बरोबर आहे. फक्त काढण्याची गरज आहे तुम्हाला, तयार करण्याची. आता तुमची कंपनी तर त्यासाठी काम सेंद्रियसाठी करतेस. बरोबर आहे. आता एखादी फ्रँचायझी आहे, तर तिथं चांगला क्रिकेटर IPL मध्ये तुम्ही बघितलं असेल, एखादी फ्रँचायझी तिथं जर क्रिकेटर चांगला नाही खेळला तर त्याला पुढच्या मॅच मध्ये घेत नाही. बरोबर. पण एक दिवस असा येणार, जर तुम्ही चांगले ऑर्गॅनिक प्रोडक्ट काढले तर तुम्हाला पण एखादा खरेदी करणारे लोक एखादी फ्रँचायझी की माझी शेती कर ऑर्गॅनिक, ह्यासारखी फ्रँचायझी पण भविष्यामध्ये तयार होणार. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना डिजिटल होणं गरजेचं आहे. खूप जास्त स्वतःला बदल गरजेचं आहे. स्वतःला करून घ्यायचा आहे. कारण ज्यावेळेस जो आलो होतो त्यावेळेस आम्ही युट्यूब सुरू केलं, त्यावेळेस सुरू नसतं केलं तर आम्ही शेतात कोणाच्या कामाला गेलो असतो. बरोबर आहे. म्हणजे बदल आणि डिजिटलचा योग्य वापर हे सगळ्यात महत्वाचं. करणं गरजेचं आहे. नक्की सर, तुम्ही जी माहिती दिली ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी नेहमी प्रेरणादायी असेल आणि तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्या रूट्स ऑफ चेंज या झायडिंग्सने आमंत्रित केलेल्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती दर्शवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. धन्यवाद. धन्यवाद सर.